निसर्ग लॉन सिन्नर फाटा येथे नाशिक रोड भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक कन्हैया साळवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि स्नेहभावात साजरा करण्यात आला। या अभिष्टचिंतन सोहळ्यात माजी आमदार, माजी नगरसेवक, सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून साळवे यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी माजी आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, माजी नगरसेवक बाजीराव भागवत, नाना शिलेदार, राजेंद्र ताजने, कैलास मुदलियार, अशोक सातभाई, हरीश भडांगे, शांताराम खंटे, योगेश भोर, सचिन हांडगे, अनिल जगताप, अतुल धनवटे, माया जगताप, विकास भडांगे, नितीन चिडे, जयश्री खरजूल, भारती ताजनपुरे, राहुल ताजनपुरे, श्याम पगारे, मुकेश वीर, निवृत्ती भोर, संतोष कांबळे, सचिन आहेर, नवनाथ ढगे, मुकुंद आढाव, रामबाबा पठारे, भारत निकम, समीर शेख, मनोहर भोर, नामदेव सानप, अशोक पाटील, मोगल आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी साळवे यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा गौरव केला। कन्हैयाजी साळवे साहेब यांचा आज वाढदिवस मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष या नात्याने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर ज्या दिवसापासून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये काम सुरू केलं, भारतीय जनता पार्टीचे ते पदाधिकारी राहिले, त्यानंतर ते नगरसेवक झाले आणि विशेष करून त्यानंतर सुद्धा समाजातील आणि पंचकृषीतील सर्वांची वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी सेवा केली आणि भविष्यात सुद्धा ज्या पद्धतीने जरी त्यांचं वय 54 झाले असेल पण तरी सुद्धा ते अतिशय तरुण आहेत। त्यांच्या मनात समाजाविषयी प्रेम, आस्था आहे आणि त्यामुळे त्यांना खूप साऱ्या गोष्टी पुढे सुद्धा करायच्या आहेत। कन्हैयाजी माझे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि विशेष करून आमचे ते दाजी आहेत। काम करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला त्याग करावा लागतो, वेळ द्यावा लागतो, लोकांप्रती आपलं प्रेम आणि संवेदना असाव्या लागतात आणि त्याच गोष्टी, सर्व गोष्टी कन्हैयाजी यांच्याकडे आहेत आणि त्यांच्या या जमेच्या बाजू भविष्यात सुद्धा त्यांना त्यांच्या ज्या काही राजकीय आशा आकांक्षा असतील त्या पूर्ण हो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण उपस्थित मान्यवर असतील, त्याच पद्धतीने इथे उपस्थित सर्व समाजातील, सर्व स्तरातील, राजकीय असतील किंवा राजकीय व्यतिरिक्त जे काही मान्यवर असतील ते सर्वजण आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। भारतीय जनता पार्टी म्हणून सुद्धा कन्हैयाजी आम्ही नाशिक रोड पूर्व भागातील माजी नगरसेवक, एक सद्गृहस्थ आदरणीय श्री कन्हैया पुंडलिक साळवे यांचा आज 43वा वाढदिवस आहे। वयोमानानुसार आपोआप वय वाढत असतं, परंतु वाढत्या वयाबरोबर आपलं कर्तृत्व आणि अनुभव देखील वाढले पाहिजे आणि आपल्या अनुभवाचा समाजाला फायदा झाला पाहिजे अशा दृष्टिकोनातून आदरणीय साळवे साहेब आतापर्यंत वाटचाल करीत आहेत। माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केल्यानंतर त्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून नाशिकमध्ये अनेक समवयस्क मित्र परिवार एकत्र जोडला गेला आणि या सर्व मित्र परिवारांच्या समवेत साळवे साहेबांनी आपल्या सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ
रोवली आणि सामाजिक कार्य सुरू केलं. आपल्या सर्वांच्या साक्षीने ते या ठिकाणी साजरा करत आहे. मला आठवतं की भारतीय जनता पार्टी या नाशिक शहरामध्ये काहीच नसताना जे 10-15 लोक भारतीय जनता पार्टीचं काम करायचे. त्यामध्ये कन्हैया साळवे असतील, शांताराम गंटे असतील, सुनील वाडेकर असतील, योगेश भगत असेल, शर्माजी असतील, त्यानंतर आपले पिंपरे मामा असतील, मोरसाहेब, ही जी काही छोटी मंडळी आहेत, संजय शिंदे असेल, मी 90% या लोकांना बघतोय. गावाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या लोकांनी गोपाळराव सबनीस हे आमचे झोपाचे कार्यालय प्रमुख होते, त्यांच्या हाताखाली आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी काम केलं. तेव्हापासून कन्हैयाची आमची ओळख. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भारतीय जनता पार्टीकडे काम करत असताना या भागाचं नेतृत्व कन्हैयाने केलं. विशेषतः बहुजन समाजामध्ये कन्हैया साळवेंचं, आमच्या मराठा समाजामध्ये कन्हैया साळवेंचं चांगलं प्रभुत्व आहे. बहुजन समाजाच्या किमतीवरती बाकीवरती मागच्या वेळेस ते नगरसेवक झाले होते. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा दोनदा झाले होते. दोन्ही वेळेस बहुजन समाजाचं पाठबळ त्यांच्या पाठीशी होतं, म्हणून त्या ठिकाणी नाशिक महापालिकेने या भागाचं नेतृत्व करू शकले. याही वेळेस येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते शिलेदार नाना आहे, त्यांच्या साक्षीने सांगतात, नाना आपल्याला यांना उमेदवारी दिली कदाचित ही सगळी लोक पासूनचा मित्र. पक्षामध्ये काम करत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम नेटानं करणारी जी 12-13 लोकांची टीम होती, त्या टीम मध्ये प्रकर्षाने कन्हैया साळवे यांचं नाव घ्यावं लागलं. काम करत असताना कार्यकर्ता आपले काम सांभाळून कसा मोठा होतो, आपल्या कुटुंबाला कसं मोठं करतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे मित्र कन्हैयाजी. छोटे छोटे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला मोठं करत असताना समाजाची सेवा करण्याचा जो ध्यास पहिल्यापासून तो घेतलेला, त्यातनं महापालिकेमध्ये पक्षाच्या माध्यमातून साळवे निवडून आले. भारतीय जनता पार्टीचा झेंडा या भागामध्ये कायम फडकवत ठेवण्याचं काम कन्हैया साळवे यांच्या रूपाने कायम आम्हाला कार्यालयामध्ये आम्ही ज्यावेळेस मीटिंग मध्ये बसायचो त्यावेळेस आम्ही विचार करायचो, एक छोटासा कार्यकर्ता आपल्या कामातनं बहुजन समाजामध्ये आपलं वर्चस्व सर्व समाजाला घेऊन सोबत चालण्याचं कसं, यातनं कन्हैयाजींनी चांगलं काम महापालिकेमध्ये केलं. वाढदिवस हा सिंहावलोकन करण्यासाठी आपण साजरा करत असतो. गेल्या वाढदिवसाला त्यांनी काय संकल्प केला होता की पुढच्या वर्षात काय करायचं, ते त्यांनी काय केलं हे त्यांनी सांगायला पाहिजे. आणि मग आजच्या वाढदिवसाला काय संकल्प करणार तो पुढच्या वर्षापर्यंत सिद्धीला गेला पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अटलजींची आपली कविता आहे नेहमीची, हर जन्मदिन पर एक नई सीढ़ी चढ़ता हूँ, हर जन्मदिन पर एक नई सीढ़ी चढ़ता हूँ, औरों से कम खुद से ज्यादा लढता हूँ. तर स्वतःच सिंहावलोकन करण्यासाठी वाढदिवस असतो मला असं वाटतं. त्यामुळे कन्हैया साळवे तुम्ही जे संकल्प कराल ते सिद्धीला जावेत अशा प्रकारच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. बाळासाहेबांना माहिती पुढे लढायला जायचे, नाहीतर भाषण आपण 1 तासभर ठोकलं असतं. परंतु आपण ज्या परिवारात काम करतो, विचार परिवारात काम करतो, त्याच्या पुढची आव्हानं खूप मोठी आहेत. आज देशामध्ये नरेंद्र मोदी, इथे देवेंद्रजी फडणवीस ज्या पद्धतीनं केंद्रात आणि राज्यात आपले सरकार चालू आहे आणि ज्या समाजोपयोगी उपाययोजना चालू आहेत, उपक्रम चालू आहेत, कार्यक्रम चालू आहेत, त्याच्यामध्ये आपण आपल्या सगळ्यांना योगदान द्यावं लागणार आहे. कालच्या संसदेतली चर्चा आपण ऐकली असेल की ऑपरेशन सिंधूरवरची चर्चा झाली. त्या दृष्टीनं आपल्या पुढे, समाजापुढे, देशापुढे कुठल्या प्रकारची आव्हाने आपल्याला कुठले सामोरं जायचंय, तर देशाच्यासाठी जे संकल्प सोडायचे असतात
तेही आपल्या वाढदिवसाला सोडले पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपण जो संकल्प करा तो सिद्धीला जावा याकरता मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो. नवनाथ ढगे, मुकुंद आढाव, रामबाबा पठारे, भारत निकम, समीर शेख, मनोहर भोर, नामदेव साणप, अशोक पाटील, मोगल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी साळवे यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रवास सुरू करून समाजसेवा आणि पक्षनिष्ठेचा आदर्श निर्माण करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आला. एक कुटुंब वाढवतानाच संपूर्ण समाजाचे नेतृत्व करणाऱ्या साळवे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार अनेक वक्त्यांनी काढले. कन्हैया साळवे यांनी वृक्ष प्राधिकरण समितीवर 5 वर्ष सक्रिय काम केले असून प्रभागात विविध विकास कामे राबविली आहेत. विशेषतः अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 11 वर्षांपासून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांद्वारे जयंती साजरी केली जात आहे. त्यातून अटलजींच्या विचारांचा वारसा साळवे जपतात असे मतही व्यक्त झाले. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केवळ सत्कारच नव्हे तर सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून मिसळ पार्टी आणि ॲनिमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मान्यवरांनी आगामी महापालिका निवडणुकीत कन्हैया साळवे पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन कन्हैया साळवे मित्रपरिवार, नाशिक रोड पूर्व विभाग यांच्या वतीनं करण्यात आलं होतं.